आणि एक सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे की या स्पर्धेमध्ये लेट रिपोर्टिंग केलेली आहे टीम भाटाळ्याने आणि त्या अनुषंगाने भाटाळे टीमला 4 रन्सची पॅनल्टी इथे दिली गेली आहे. आणि बघा जेव्हा टीम खांबालपाडा बॅटिंग करण्यासाठी येईल तेव्हा त्या 4 रन त्यांच्या स्कोर कार्डमध्ये प्लस केल्या जातील. बट आता ही देखील गोष्ट राहिली की सामन्याला आता सुरुवात देखील झाली नाही आणि 4 रन मायनसमध्ये टीम भाटाळली आहे. आता त्याची रिकव्हरी कशा प्रकारे करेल, कारण बघा एखादा खऱ्या अर्थाने आयोजक जेव्हा भरपूर मेहनतीने एखादी स्पर्धा घडवत असतात ठेवत असतात तेव्हा ॲज अ टीम आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय असते की वेळेवरती उपस्थित राहणं आणि वेळेवरती खेळ करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि त्याच्याकडे बघा आजच्या दिवसामध्ये अजून देखील भरपूर सारे संघ खेळणार आहेत. त्या सर्व टीम्सला मी विनंती करतो की प्लीज तुमचा सामना जेव्हा आहे जी वेळ आहे त्याचा 1 तास अगोदर येऊन तुम्ही इथे थांबा. तेवढं सहकार्य तुम्ही या स्पर्धेमध्ये नक्कीच पादवड बी आणि टीम स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लबला आवर्जून करा, कारण फार मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. पगले षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. आशुतोष चव्हाण गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला प्रयाग पाहायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फोल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका हवेमध्ये बट गॅपमध्ये बॉल जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकाराने आगाज द्रमाण इथे केला. बॅटर प्रयाग माळीने भरपूर चांगला फटका होता आणि या फटक्याची खास बात ही राहिली की हा फटका गॅपमध्ये होता. चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने द्रमाण या पहिल्या सत्राला सुरुवात इथे झाली. आशुतोष चव्हाण नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हा बॉल लीव केला आणि का लीव केला हा प्रश्न आता मला देखील निर्माण होतो, कारण अगदी जर आपण पाहिलं तर जर स्क्वेअर कट अथवा पंच खेळण्याचा प्रयत्न केला असता तर भरपूर चांगला बॉल होता, कारण वाईड ऑफ ऑप्शन विथ देखील होती. बट लीव केला प्रयागने. डॉट बॉल येतो. नेक्स्ट बॉल. आता जर पाकलं गेलं तर हाय फुल टॉस होता आणि दरम्यान बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर्सने दरम्यान इथे सांगितलंय 4 धावा तर नक्कीच मिळतील आणि व्हाईट बॉलचा इशारा देखील केला होता. टोटल या 5 धावा असतील. 5 अतिरिक्त दरम्यान इथे मिळतात. आमचे बाबा भाऊ शिवा नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे. ज्येष्ठ नागरिक टेमगरपाडा भातवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे बाबा. 5 अतिरिक्त रन्स. नेक्स्ट बॉल. बॅटच्या आतली कडा लागली. बॉल दरम्यान इनफिल्डमध्येच आहे. विकेट किपर आता चेंडूपर्यंत पोहोचतात. एक सिंगल इथे घेतली जाईल आणि धावफळके एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 1-0. 10 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील या पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक असतील. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघा पहिलं सत्र ज्याप्रमाणे जर आपण विचार केला SSCC खांबालपाडा संघाचा बॅटिंग क्रम आहे त्यांचा अगेन्स्ट मी म्हणेन की मिनिमम 60+ बनवण्याचा प्रयत्न इथे जे ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटारलेला करावा लागेल. प्रेमचा हा फटका पंच केला. फिल्डर आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. बॉल फील्ड करतात. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल बट ओव्हर थ्रो झाला आणि दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला गेला आणि 2 धावा. बट अंपायर सांगतात की 1 शॉट. 2 धावेची मेहनत जरूर झाली बट मिस्टेक घडली. प्रेमकडून ही मिस्टेक घडली. फक्त 1च धाव मिळेल. धाव फळक आता करावरती. बघा प्रयत्न जर आपण पाहिलं तर चांगला ताळमेल पाहायला मिळाला बट ते महत्त्वाचं असतं ना की रनिंग बिटवीन द विकेट आपण बॅट आपली ग्राउंडेड केलेली आहे की नाही लाईनच्या पुढे ते देखील पाहावं लागतं. वाईट यॉर्कर टाकला आणि दरम्यान हा चेंडू येतोय डॉट आणि अजून देखील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या षटकामध्ये. बघा जे मी सांगितलं की या फर्स्ट हाफमध्ये मिनिमम 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने इथे करायला हवा भाटाळी टीमने, कारण या क्रीडांगणावरती रन्स बनतात. या सेशनमध्ये कालचा दिवस याच सत्रामध्ये आपण टेंबिवली अगेन्स्ट भावळे हा सामना पाहिला होता जिथे 80 धावा बनवल्या होत्या टेंबिवली टीमने पहिल्या सत्रामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लीडिंग एज हवेमध्ये. विकेट किपर उपस्थित आहेत. कॅच पकडली जाईल. पहिला धक्का प्रेम पाटीलच्या स्वरूपामध्ये लागला भाटाळे संघाला. फलंदाज बाद. लाखांचा बक्षीस लावलं क्रिकेटच्या
चला न्यू बॅटर लवकर पाठवा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि आफ्टर फर्स्ट ओव्हर 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट टीम जय ब्राह्मणदेव बाटाले. अजून देखील येत्या 4 षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल. आणखीन किती बनवल्या जातील आपण तर चर्चा 60 धाव्यांची आवर्जून केली, बट खमालपाडा संघाकडे गोलंदाजी क्रम देखील चांगलाच आहे हे देखील आपण विसरू शकत नाही. आयुष नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आपण पाहिलं होतं प्रिव्हियस ओव्हरचा जो लास्ट बॉल होता त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रेमने, पण मिस्टामिंग राहिला आणि एक चांगली कॅच विकेट किपरने पकडली. दुसरं षटक गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती स्वयं खाडे दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी येतो. स्वयं खाडे दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये येतो गोलंदाजी करण्यासाठी. स्वर्गीय शामनाईक गॅलरी या एंडकडनं आता स्वयं येतो सेकंड ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल पाहावा लागेल, पडल्यानंतर बाहेरचा दिशेने देखील जातो. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने इथे केला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिले सध्याच्या घडीला 1-2 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा आवर्जून आपण उल्लेख करूया, कारण या नवीन हंगामाला सुरुवात झाली आणि 2 लाख सबस्क्रायबर्स प्रिन्स मूवीजचे देखील यूट्यूबवरती कंप्लीट झाले आणि लवकरात लवकर 3 लाख होतील ही अपेक्षा आम्ही ठेवतो, कारण भरपूर चांगलं कार्य ही वाहिनी करत आहे. बॉल हवेमध्ये आणि कोणता फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाही आहे, बट शॉर्ट थर्डचा फिल्डर आता चेंडूपर्यंत पोहोचतो. तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल, लेग बायची एक सिंगल मिळेल. धावफलक आता 13 वरती. बघा एक पार्टनरशिप मी म्हणेन या मिडल फेसमध्ये हवी आहे टीम भाटालेला, आणि त्यासाठी प्रयागच्या मैदानाच्या हातामध्ये टिकणं आणि त्याला तितकीशी चांगली साथ देणं हे आयुष माळीसाठी देखील महत्त्वाचं असेल. कारण एकंदरीत बघा प्रयाग मोठे फटके खेळू शकतो, बट अँकर रोल प्ले देखील एखाद्या बॅटरला इथे करायचा आहे आणि त्यासाठी आयुषला प्रमोट केलं गेलं, क्रमांक 3 वरती त्याला पाठवलं. नेक्स्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर थोडा अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला, कारण गुडलँड स्पॉटवरती हा बॉल टाकला होता, पण त्यानंतर राईज होणारी ही डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. रिप्ले आपण पाहूया, ज्या गोष्टीचा उल्लेख देखील मी मागील चेंडूवरती केला. बघा गुडलँड स्पॉट देन टेक ऑफ, अतिरिक्त बाउन्स, आणि त्याच अनुषंगाने जो फटका एक्झिक्यूट आयुषला करायचा होता ते करता आला नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो मातीची विकेट, आणि भिवंडी क्रिकेटमध्ये फार किंचित अशा स्पर्धा असतात जिथे तुम्हाला मातीची विकेट पाहायला मिळते. पॅनवरती टाकलाय, लाऊड शाउट अंपायर्सने नकारलंय, आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर हा बॉल दरम्यान बाउंड्री लाईनचा बाहेर गेलाय. 4 अंपायर्सने इथे नकारलं. पायाला लागून हा चेंडू दरम्यान इथे लॉंग स्टॉप रिजन पलीकडे गेला. चौकार इथे येतोय. आता थोडेसे चेंजेस आपल्याला फील्ड प्लेसमेंटमध्ये पाहायला मिळतात. आता ॲज अ विकेट किपर साई शिलार आपल्याला पाहायला मिळतील, आणि त्याचप्रमाणे इनफिल्डमध्ये जर आपण फील्ड प्लेसमेंट पाकले तर थर्ड मॅन फाईन लेग, आणि त्याचप्रमाणे जर पाकलं गेलं तर एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. कपरमध्ये एक फिल्डर आपल्याला उपस्थित दिसतोय. स्कोरकार्ड 17 वरती. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळलेत हवेमध्ये, डीप मध्ये, काउ फेस मध्ये, फिल्डर धावतोय आणि काय जबरदस्त कॅच तिथे पकडली गेली. जे फिल्डर त्या क्षेत्रामध्ये होते राहुल ठाकूरने ही रनिंग कॅच इथे कंप्लीट केली, आणि धक्का आता लागला हा दुसरा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतो. जितू माळी येतो बॅटिंग करण्यासाठी.
बघा पार्टनरशिप या शब्दाचा आपण उल्लेख जरूर केला, बट आतापर्यंत ते पाहायला मिळालेलं नाही आहे. कारण प्रेम लवकर बाद झालं. आपण पाहिलं की अवघ्या 11 धाब्यांवरती पहिला धक्का लागला आणि त्यानंतर आपण पाहतो की 17 धाब्यांवरती म्हणजे बिटवीन 6 धाब्यांच्या मध्येच ते आणखीन एक धक्का इथे लागला. न्यू बॅटर जीतवाला या टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण खेळाडू. शॉर्ट पिच होता, त्यानंतर अफरकट खेळण्याचा देखील प्रयत्न जितूने जरूर केला, बट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. दरम्यान हा निर्धाव येतोय. बघा पहिलं षटक असू द्या, त्यानंतर या षटकामध्ये देखील सटीक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. SSCC खंबालपाडा संघाच्या गोलंदाजांचे आणि निर्णय देखील योग्यच घेतला गेला असंच आपण म्हणूया फिल्डिंग साईडच्या कॅप्टनच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. आता बॉल हवेमध्ये शॉर्ट थर्डला फिल्डर कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. आणखीन एक धक्का, तिसरा धक्का आता जितू माळीच्या स्वरूपामध्ये इथे लागलाय वाटाले संघाला. न्यू बॅटर पंकज माळी आता दरम्यान क्रमांक 5 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आणि तो 5 वरती का आला ते आपण पाहूया. कारण मागील चेंडूवरती जी गोष्ट घडली, बॅक ऑफ द लेंथ डिलिव्हरी होती, अतिरिक्त बाउन्स होता, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न जितू माळीने दरम्यान मागील चेंडूवरती केला होता आणि शॉर्ट थर्डला एक चांगली कॅच तिथे पकडली गेली आणि 3 धक्के आता लागलेत आणि खेळ देखील समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा धाव फलकावरती. विकेट गेले 3 आणि या फर्स्ट हाफमध्ये असून देखील खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 3 षटकांचा. स्वयं खाडेचं जर आपण षटक पाकलं तर त्याने रन्स खर्च केली. बघा जर आपण पाकले तर त्या ओव्हरमध्ये अतिरिक्त रन्स भरपूर सारा आपण पाकल्या. हॅलो राहुल दरम्यान इथे तयार होतो या तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती. बघा सामन्याला सुरुवात करायची आहे. थर्ड ओव्हर. राहुलचा हा फुल टॉस ऑन साइडला फटका, फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला जाईल. षटकार. षटकार येतो अगदी पहिल्या चेंडूवरती आणि तो देखील फुल टॉस होता आणि त्याचा फायदा इथे प्रयाग माळीने घेतला. एकंदरीत 3 विकेट गेले. त्यानंतर या जोडीवरती आता भरपूर काही निर्भर आहे मी म्हणेन ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटाला याचं. कारण प्रयाग आणि पंकज हे 2 प्रमुख फलंदाज या टीममधले. आता इथे वाईड यॉर्कर टाकायचा होता, बट दिशा फारच खराब आणि प्रयाग हे देखील चर्चा करतो की अंपायर पिचिंग कुठे आहे आणि अंपायर्सने सांगितलं आहे इट्स नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. कारण पिचिंग अगदी विकेटच्या बाहेर झाली होती, तेच अंपायर्सने पाकलं आणि इथे हा नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. धाव फलक 24 वरती 24. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. आता सध्या सगळीला मी म्हणेन की इथनं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. एक मोठा फटका तर आपण पाकला याआधी. फ्रीटचा बॉल मिस टायमिंग हवेमध्ये आहे.
सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न इथे केला देखील जाणार नाही, फक्त एकच धाव मिळेल. पण थोडा निराश दिसला, कारण या बॉलवरती देखील मोठा फटका येऊ शकला असता, बट तसं काही झालं नाही. फक्त एक सिंगल मिळेल. धाव फलक आता या एका धाब्याच्या मदतीने आता 25. बघा एकंदरीत मुकादम सर जर आपण विचार केला तर रन्स मी म्हणेन कमी नाही आहेत, रन्स अगदी ठीकठाकच आहेत. कारण जो उल्लेख आपण केला होता की मिनिमम 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बनवायचे आहेत, त्या अनुषंगाने विचार जर केला तर 25 चांगल्या स्थितीमध्ये आहे. बट जे विकेट्स 3 गेलेत ना भाटारले संघाचे, ते टोचणारे होते. त्यामध्ये आपण पाहिलं की जितू बाद झाले, प्रेम बाद झाला आणि आयुष बाद झाला. अजून देखील आपण पाहिलं तर या बॅटिंग क्रमामध्ये सध्या सगळ्या जी जोडी मैदानात सातमध्ये आहे, या जोडीवरतीच भरपूर काही निर्भर बॅटिंग क्रमामध्ये भावेश देखील आहे. ओव्हर द विकेट, लो फुल टॉस, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑफला थोडी मिसफिल्ड झाली, बट त्याचा फायदा जास्त मिळणार नाही. फक्त एकच धाव असेल. धाव फलक एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील या तिसऱ्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. एक सिक्सर जरूर आला, बट त्यानंतर कमबॅक आपल्याला गोलंदाज राहुलचा पाहायला मिळतो. लॉफ्टेड फटका, काऊ फेसमध्ये फिल्डर धावतो. यावेळेस देखील फिल्डिंग चांगलीच राहिली, बट एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. पण काय आउटफील्डमध्ये चांगला वर्क सध्या सगळीला आपल्याला SSC खंबालपाडा टीमच्या सर्व फिल्डर्सचा पाहायला मिळतो. कारण ग्राउंड फिल्डिंग आतापर्यंत जर आपण पाहिली तर ग्राउंड फिल्डिंगमध्ये काही मिस्टेक झालेल्या नाही आहेत. धाव फलक 27 आणि शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बॅटचा टोलला लागला, बॉल मागे चालला, डॉट बॉल असेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस स्कोर का ठीक जाऊन पोहोचला. 27 धक्के लागले, 3 जयब्राह्मण क्रिकेट संघ वाटवले आणि खेळ शिल्लक असेल या फर्स्ट हाफमध्ये येणाऱ्या 2 षटकांचा. नेक्स्ट मॅच टीम साई स्पोर्ट्स खारबाव त्यांचा अगेन्स्ट शेलके ब्रदर्स पोगा. दोन्ही टीमचं रिपोर्टिंग करायची आहे. चला फिल्डिंग सेट करा. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. बघा जो ऑब्जेक्शन घेतला गेला होता की बघा आपल्या स्पर्धेचा नियम आहे, चेसिंग ड्रेसिंग प्लस शूज देखील कंपल्सरी 12th मॅनसाठी देखील आहेत. बट खंबालपाड्याचं 12th मॅन आहे, त्यांचा पायाला दुखापत आहे, त्या अनुषंगाने त्यांनी शूज परिधान केले नाही आहे. सो आपण कोणत्याही प्रकारे त्यांना पेनल्टी देणार नाही आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा टीम भाटाला. कारण एखाद्या खेळाडूचा जर दुखापत झाली असेल तर ते ॲज अ टीम ॲज अ प्लेअर आपण देखील थोडं समजून घ्या. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. अजून देखील 12 चेंडू आहेत आणि या चौथ्या षटकामध्ये गोलंदाज स्वयं खाडे याने खऱ्या अर्थाने याआधी एक जे षटक टाकलं त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4 लेग बाईस एक्स्ट्रा होते आणि त्यानंतर वाईटचे एक अतिरिक्त होते. ऑल ओव्हर जर आपण विचार केला तर त्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा जर सोडून दिला तर 1 धाव दिली होती स्वयंने आणि 2 विकेट्स देखील त्या ओव्हरमध्ये होते. चला थोडी घाई करा, विनंती असेल तुम्ही बॅटर्सला देखील ही विनंती मी करतो. काही प्रॉब्लेम असेल तर तसं देखील आम्हाला सांगा. चला सामन्याला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. थोड्याशा चर्चा होत्या, आता त्या चर्चा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सामन्याला आपण सुरुवात करूया. स्वयं खाडे दरम्यान तयार होतं. खरं अर्थाने स्वयंने आधी एक षटक टाकलं, त्यामध्ये आपण पाहिलं की जर अतिरिक्त रन्स जर आपण सोडून दिला तर 21 धाव त्या ओव्हरमध्ये स्वयंने दिली होती आणि 2 विकेट्स देखील होते. तो स्वयं आला फ्लॅट बॅटेज स्ट्रोक आणि लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आहे, बट आता फायटिंग टोटल देखील उभं करावं लागेल. कारण बघा स्कोर कार्ड या एका धावेच्या मधीने आता 28. आपण 60 धावेचा उल्लेख केला होता, बट या परिस्थितीमध्ये मी म्हणेन की 50 जरी बनवू शकली टीम भाटाले तरी सुद्धा एक ते चॅलेंजिंग टोटल असू शकतं. कारण आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावफलक 28. पंकज स्ट्रायकिंग एंडवरती. पंकज हुक करायचा होता, बॉल दरम्यान आय थिंक बॉडीवरती आदळला, तेच घडलं असंच वाटलं आणि अंपायर्स देखील तेच सांगतात की लेग बायची एक सिंगल रन प्रमाणे ते मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड 29 वरती जाऊन पोहोचला. मग पार्टनरशिप या शब्दाला फार महत्त्व असतं, स्पेशली जेव्हा तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करता. पण तसं काही घडलं नाही आहे, कारण इनिशियल लेवल्सला विकेट जाताना आपण पाकले भाटायला टीमचं फर्स्ट ऑफ ऑल बॅटर बाद झाला होता प्रेम, त्यानंतर आयुष देखील लवकर बाद झाले, त्यानंतर जितू जसा आला त्याच ओव्हरमध्ये जितू देखील बाद झाला आणि त्यानंतर ही जोडी मैदानात हातामध्ये आहे, बट मोठे फटके येत नाही आहेत. हुक करायचं होतं, बॉल मागे चालला, विकेट किपर बॉल फील्ड करतात, तोपर्यंत आपण जर पाकलं गेलं तर हा देखील निर्धाव चेंडू येतो आहे आणि गोलंदाजी अव्वल दर्जाची राहिली या पहिल्या सत्रामध्ये असंच आपण म्हणूया. कारण प्रत्येकी गोलंदाज ज्याच्यावरती विश्वास दाखवला गेला या पहिल्या सत्रामध्ये प्रत्येकाने रिस्पॉन्सिबल गोलंदाजी केली. कारण एकही असा गोलंदाज आतापर्यंत आपण या पहिल्या सत्रामध्ये पाहिला नाही आहे. मागील षटक पहा ज्याच्यामध्ये 10 आला आणि त्यानंतर आपण स्वयंचं एक षटक पाहिलं ज्याच्यामध्ये देखील जास्त धावा आल्या नव्हता. ते चित्र आतापर्यंत पाहायला मिळालं आपल्याला. लॉफ्टेड फटका हवेमध्ये लॉंगॉन आहेत उपस्थित, फक्त पाहतच राहतील. वन शॉट लॉंगॉन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना बॅटर प्रयाग माळीचा बॅट मधनं हा दमदार फटका षटकार. षटकार येतो, काय फटका होता. फर्स्ट इयर मध्ये जाऊन हा बॉल पडला, आता शफल झाला होता आणि थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं ना तर अराउंड दी लेग बोल्ड होण्याची शक्यता देखील होती. कारण बॉल जसा सोडला प्रयागने तर पाकीला मागे फिरून की मिस्टेक ऑलमोस्ट झालीच होती, बट नशिबाची साथ राहिली. अतिरिक्त रन धाव फलक आता 36. 36 धावा धाव फलकावरती. मोठे फटके सातत्याने आता हवेत, कारण जितक्या जास्तीत जास्त ते या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जातील तितक्या लढण्यासाठी उपयुक्त असेल भाटाले टीमसाठी. नेक्स्ट बॉल मिस्टामिंग लीडिंग एज हवेमध्ये स्वतः गोलंदाज स्वयं उपस्थित, कॅच पकडली जाईल. आता प्रयागला देखील जावं लागेल वापस. मोठा फटका प्रयागचा बॅटमधनं जरूर आला, पण त्याच पुढील चेंडूवरती आता डगआउटची दिशा प्रयाग माळीला इथे दाखवली स्वयं खाडेने. धक्का लागला हा चौथा. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स उपस्थित झालेले आहेत हरिभक्त पारायण रंगनाथजी महाराज तरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेणारे रंगनाथजी तरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे ऑफिशियल आहेत ते, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहा आल्याला आपला लगेचच काम हातामध्ये सोपताना आपल्याला पाहायला मिळतं रंगनाथजी तरे. न्यू बॅटर या टीमचा कॅप्टन कूल भावेश माळी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती दाखल होतो. 4 धक्के लागले. भाटाळे संघाचा जर आपण विचार केला, मुकादम सर एक युवा संघ जरी असला तरी सुद्धा टॅलेंटेड प्लेयर या टीमकडे आहेत, बट सध्याच्या घडीला एक अग्नी परीक्षा त्यांना द्यावी लागत आहे SSCचे खांबाळपाडा संघाचा अगेन्स्ट. कारण आतापर्यंत गोलंदाजी फार चांगलीच राहिली. प्रत्येकी गोलंदाजाने चांगलं कार्य या पहिल्या सत्रामध्ये केलं. दबाव प्रत्येकी ओव्हरमध्ये क्रिएट केला गेला. बघा सुरुवात थोडी चांगली वाटली, बट त्यानंतर कमबॅक राहिला. आतापर्यंत स्वयंचा हा 2 ओव्हरचा स्पेल फार चांगला चालला आहे आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये देखील आपण जर पाहिलं तर स्वयंने आतापर्यंत ज्या रन्स खर्च केला 8 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल भावेश युताशीने मोठा फटका खेळायचा होता. भावेशला डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत आणि एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल आणि या सिंगल रनच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 37 आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त आणि या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल. बघा स्टार्ट जलद गतीने झाला, बट लास्ट ओव्हर येता येता इथे रन गतीवरती ब्रेक लावण्यामध्ये यश आलं SSCचे खांबाळपाडा संघाला. कारण पाकलं गेलं तर मागील षटकामध्ये देखील फक्त 9 धावा आल्या राहुलच्या अगेन्स्ट 10. त्यानंतर स्वयं खाडेचं जर आपण दुसरं षटक पाकलं त्याच्यामध्ये अतिरिक्त रन जर सोडून दिले तर स्वयंने फक्त 1 दिली. त्यानंतर आशुतोष चव्हाणच्या षटकामध्ये आपण 11 धावा पाकल्या होता आणि एका षटकाचा खेळ आता शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये.
आणि स्वयंचा जर 2 ओव्हरचा स्पेल आपण पाहिला तर 10 धावा तब्बल 3 विकेट्स देखील त्याने काढले. ही देखील इम्पॉर्टंट गोष्ट. फार मोठा इम्पॅक्ट स्वयंने या पहिल्या सत्रामध्ये टाकला. गोलंदाज आता तयार होतो या लास्ट ओव्हरसाठी. गोलंदाज संदेश शेलार गोलंदाजी मार्कवरती इथे तयार होतो. आणि हे शेवटचे 6 चेंडू देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण जर आपण पाहिलं 37 आहे स्कोर कार्डवरती आणि येत्या 6 चेंडूंवरती जर इथे 2 ते 3 चांगले फटके येतात, मे बी 50+ जर या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जात आहेत, तर हा सामना आपल्याला चांगला पाहायला मिळू शकतोय. पण त्यासाठी मोठे फटके येणं आवश्यक, ही गोष्ट महत्त्वाची असेल. लास्ट ओव्हर, पहिला बॉल संदेशचा. पहिलाच बॉल लीडिंग एज हवेमध्ये, कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. भावेश माळीला जावं लागेल वापस आणि धक्का आता लागला हा 5वा. आता अर्धी टीम डगआउटमध्ये. न्यू बॅटर शंकर येतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला बॅटर, बट सध्या घडीला बघा बॅटिंग क्रम जर आपण पाहिला भाटायला संघाचा, तर बॅटिंग क्रम मजबूत आहे, डेप्थ देखील आहे, बट एकही बॅटरने एखादी रिस्पॉन्सिबल इनिंग आतापर्यंत खेळलेली नाही आहे प्रयाग माळीला सोडलं तर. शंकरचा हा फटका देखील हवेमध्ये आणि आता देखील झेल इथे होऊ शकते, बट लॉंग ऑफचे फिल्डर प्रयत्न चांगले राखले, बट एक सिंगल इथे मिळेल. बघा लास्ट ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि तरीसुद्धा बाउंड्रीज येत नाही आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की प्रत्येकी गोलंदाज जो आला ज्याच्यावरती विश्वास दाखवला गेला, सटीक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी झाली, हेच तर सर्वात मोठं कारण राहिलं या पहिल्या सत्रामध्ये की मोठे फटके आपल्याला दुर्मिळच पाहायला मिळाले. बाउंड्रीजचा जर आपण विचार केला तर या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत बाउंड्रीज 1 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिले. हा फुल टॉस आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. पूर्णपणे जे फ्रस्ट्रेशन होतं ना या आधीच ते या चेंडूवरती काढून टाकलं पंकजने. षटकार येतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. तिसरा पंचांची देखील मागणी. चांगली होऊ शकते. बाटसीकडा बॉल हवेमध्ये, साई शेलार आहेत, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. धक्का आता लागला हा 6वा. फलंदाजी ते बाद झालाय पंकज माळी. सहा धक्के लागलेत. बघा स्पेशली जेव्हा फ्लड लाईट्स मध्ये क्रिकेट सुरू होतो तेव्हा आपण पाहिलं की भरपूर सारे संघ कालच्या दिवसामध्ये देखील टॉप ऑर्डर कोलॅप्स होतो, मिडल ऑर्डर्समध्ये रन नाही बनत. काल देखील आपण पाहिलं बोरशे ते विपक्ष वडवली बी, त्यामध्ये त्या लढतीमध्ये आपण ही गोष्ट पाहायला मिळाली की फर्स्ट ओव्हरमध्ये 18 बनवल्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये फक्त लास्ट ओव्हर ज्या 4 ओव्हर्स होत्या अंतिम तासामध्ये फक्त 25 धावा आल्या. हे खेळ आपण पाहिलं या क्रीडांगणावरती की अंडर फ्लड लाईट्स बॅटिंग करणं या क्रीडांगणावरती इतकं सोपं नाही. न्यू बॅटर आदेश माळी मैदानाच्या हातामध्ये चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 2. नेक्स्ट बॉल आता देखील हवेमध्ये आणि फिल्डर आहेत आणि आता हा 7वा धक्का लागलाय. टीम भाटाळलेला आदेशला देखील जावं लागेल वापस.
उमंग माळी द्रमाण शेवटचा चेंडू फेस करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये येतो, बट निराश असेल ब्राह्मणदेव क्रिकेट संघ वाटले. बिकॉज बघा स्टार्ट जर आपण पाकल्या 2 षटकांमध्ये 17 होत्या, फर्स्ट ओव्हरमध्ये 11 होत्या, बट त्यानंतर जर पाकले गेले तर फार चांगला बाउन्स बॅक कम बॅक या मॅचमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती SSCC खांबालपाडा संघाने इथे केला. शेवटचा बॉल असेल आणि हा हॅट्रिक बॉल आहे. ग्रामीण धमाका 2024 मधली पकली विकेट हॅट्रिक इथे पाहायला मिळेल का? हॅट्रिक बॉल आणि राऊंड द विकेट तयार होतोय गोलंदाज संदेश शेलार आणि शेवटचाच बॉल आहे या पहिल्या सत्रामधला. हॅट्रिक बॉल होता, पडल्यानंतर आपण पाहिलं तर अतिरिक्त गतीने हा चेंडू गेला आणि दरम्यान हा येतोय निर्धावपणे. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या अखेरीस एकूण रन्स इथे बनवला गेला 44 आणि 45चा एक चॅलेंजिंग टोटल इथे सेट केला आहे जो ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटारलेने अगेन्स्ट टीम SSCC खांबालपाडा. आता या 45 बनतील की नाही बनतील कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण आवाज ऐकूया अक्षय पांडव सरांचा. धन्यवाद. हॅलो. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते विघ्नहर्ता. गणेशाला वंदन, सुरांच्याई सरस्वतीला वंदन करून या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा आपण पाहताय. स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व भादवड बी यांच्या वतीने आयोजित ग्रामीण धमाका 2024 ही स्पर्धा. आणि आज जर आपण पाहिलं तर आज खूप मोठा शेड्यूल आहे. जवळपास 11 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत, ज्यामधली मॅच नंबर 2 सध्या मैदानामध्ये सुरू आहे. SSCC खांबाळपाडा आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे, ज्यामध्ये भाटाळे संघानं पूर्वार्धाच्या खेळामध्ये फलंदाजी करत असताना एकंदर धावफलकावर धावसंख्या लावली ती 44 आणि 45चं लक्ष ठेवलं आहे. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर 0 त्यांचा प्रभाव त्या इनिंगमध्ये खूप पाहायला मिळाला. प्रयाग माळी त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले, 1 षटकार पंकज माळीच्या बॅटमधनं आला. त्या व्यतिरिक्त कुणालाही मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं प्रदर्शन ते करता आलं नाही. त्यामुळे 44 धावसंख्येमध्ये तो डाव आटोपला आणि 45 या धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे SSCC खांबाळपाडा या टीमला. बघूया या 45 धावसंख्येला कशा पद्धतीनं धावफलकावर लावण्याचा प्रयत्न SSCC खांबाळपाडा ही टीम करते. कालची रात्र अप्रतिमतेनं घडली. खूप दर्जेदार आणि रंगतदार मॅचेस काल आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरुवातीला पहिल्या मॅचमध्ये टेंबिवली संघाने विजय मिळवला, दुसऱ्या मॅचमध्ये धानिव संघाला पराभूत करत कासार वडवलीनं विजय मिळवला. तिसरी मॅच ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे दर्जेदार खेळ करत टीम वडवली बी चेंज द गेम ही टीम तिथे विजयी झाली. आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच त्यामध्ये तर अगदी अप्रतिम तिनं खेळ आपल्याला पाहायला मिळाला. ओम 11 बोरशेती ज्यांनी गोरसई बीला पराभूत केलं. आणि शेवटी जर आपण पाहिलं तर या सर्व टीमवर मात करत टीम
प्रिन्स 11 कासार वडवली जी पुढे आली. सलामीची जोडी साई शेलार फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या साथीनं फलंदाज सुशांत साळवी जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. वेगळी स्टाईल बॅटची तीही चर्चेमध्ये राहिली आहे साई शेलार यांची. ISPL या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये खेळताना दिसणार आहेत, त्याकरता त्यांना शुभेच्छा असतील. डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत स्ट्रायकर एन कडनं सुशांत साळवी तुम्हाला फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे गोलंदाज पंकज माळी. पंकज माळी आपल्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एन कडनं सुशांत. पहिला बॉल टॉप एज क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलवर पहिली विकेट बाद होऊन माघारी परतावं लागेल फलंदाज सुशांतला. गोल्डन डक या धावसंख्येवर पहिला हादरा टीम SSCC खांबाळपाडा. चांगली विकेट इथे संपादित केली. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. पुढे खेळवलं होतं आणि तदनंतर बॅटचं टॉप एज एक चांगला कॅच. फ्लाइंग स्लीपमध्ये एक खेळाडू होता आणि तो आला त्या बॉलवर, त्यानं तिथे झेल टिपला, माघारी परतवलं. सुशांत वेलकम, शुभागमन झालेलं आहे. ज्यांनी आम्हाला ही स्पर्धा ठेवण्यासाठी प्रेरणा दिली, ऊर्जा दिली आणि त्यांचा नेहमी हात त्यांचा पाठीशी आहे सचिन भाऊ तरे यांच्या. श्रीनाथ पाटील उपशहर प्रमुख, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या भादवड बी धमाका 2024 या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद संदेश. चिराग भुईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंकज माळी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली आहे. एक विकेट त्यानं तिथे आपल्या नावावर केली आहे. तसेच साजन गुलवी यांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. इथे मात्र चांगला फटका लोअर फुल टॉस होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये खेळलाय, जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर पोहोचला बॉलला उचललं, रिटर्न केलं, 1 रन मिळाली. एकेरीच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाली. पहिली 1 धाव ही धावफलकावर अंकित झाली. धावफलकाचा श्री गणेशा धावसंख्येच्या रूपानं केलाय या फटक्यानं नवीन आलेला फलंदाज चिराग भोईरनं. स्ट्रायकर एनकडे फलंदाजी करण्याकरता साई शेलार मोठ्या फटक्यांकरता ओळखलं जातं आणि बघूया इथे कसा स्ट्रोक येईल त्यांच्याकडनं. चांगला बॉल राईट ऑन द टार्गेट, बँग ऑन द टार्गेट. फलंदाजाला शांत करणारा, बंदिस्त करणारा, आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवणारा एक दर्जेदार चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर लाईनचा हा बॉल, बचावात्मक स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बचाव केला, स्वतःचा बचाव करणं गरजेचं होतं, कारण अगदीच चांगला बॉल, योग्य ठिकाणी पडलेला बॉल होता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल उडवलाय उंच हवेत ना. जेवढी उंची लांबी ही तेवढीच आहे. इथे एक चांगला दर्जेदार टावरिंग स्ट्रोक आलाय. सीमा रेषा पार गेलाय बॉल. 6 ज्याकरता साई शेलार यांना ओळखलं जातं, अगदी तो तडाखा इथे त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. मॅच बॉल तिथे रिटर्न आलाय आणि त्यावरच ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होती. हा सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चुकीचे चेंडू किंवा चुकीच्या टप्प्यावरचे चेंडू ते तुम्ही साई शेलार यांच्या विरुद्ध करू शकणार नाही, कारण लगेच तुम्हाला पनिशमेंट तिथे मिळताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल
लोवर फुल टॉस होता तिथे स्वतःवर थोडासा नाराज, ती नाराजी स्पष्ट दिसली. कारण या बॉलला जर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला असता, बॅट जर वेगानं काऊ कॉर्नर, मिड विकेट किंवा लॉंग ऑनकडे फिरली असती ना, तर तिथे मोठा फटका येऊ शकला असता. मात्र कदाचित रेडी नसावे या स्ट्रोक करता, रेडी नसावे या पद्धतीच्या बॉल करता, आणि त्यामुळे तिथे लॉंग ऑफमध्ये खेळला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 8 धावा आहेत. समोर चांगला फटका, जमिनीशी संलग्न चाललेला हा बॉल जोपर्यंत उचलला, रिटर्न केला. इथे जर आपण पाहिलं तर 1 धावेनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 9 फॉर 1 लॉस. 1 विकेट इथे आली. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. येणारी इथनं 4 षटकं शिल्लक आहेत. वेलकम शुभागमन झालेला आहे या मुख्य व्यासपीठावर. सुधाकर म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भादवड बी ग्रामीण धमाकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा इथे भाटाळे संघाला जी पेनल्टी या स्पर्धेच्या निमित्ताने लागली होती 4 धावांची, ती पेनल्टी आता या पहिल्या ओव्हर नंतर ऍड होते. साईशेला लक्ष द्या, आता तुमची टोटल आहे 13. 9 होती, 4 पेनल्टीच्या ऍड झाल्यात. 13 ही धावसंख्या तुमची धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 2 उमंग गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे चिराग भोईर तुम्हाला फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. चिराग भोईर आणि उमंग या दोघांमधला हा खेळ. उमंग माळी, एक गाव एक संघ या फॉर्मॅटमधले हे दर्जेदार संघ आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. वेलकम शुभागमन होत आहे. सन्माननीय परशुरामजी नाईक आणि कुमार मच्छिंद्र नाईक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 13 धावा आहेत धावफलकावर. यावेळेस चांगला बॉल कट झाला. यावेळेस फलंदाज पूर्णपणे सरप्राईज झाला होता फटका खेळताना. रेडी नव्हता या पद्धतीच्या बॉल करता. टप्पा खाल्यानंतर कट होणारा बॉल तिथे ध्येयष्टीच्या जवळपास आला. तदनंतर मला वाटतं बॅटची कडा घेतली त्यानं आणि तदनंतर एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. ज्या 1 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 14 या आकड्यावर. विजयाकरता खूप मोठं लक्ष नाही आहे इथे. जे लक्ष आहे ते चांगली सुधारित फलंदाजी करत तुम्ही धावफलकावर जरूर लावू शकता. कसा खेळ असेल त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळेस मात्र बॉडी लाईनवरचा बॉल ऑन साईडला. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मोठा फटका जो खेळण्याचा मनसुबा होता तो पूर्ण होणार नाही. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. नक्कीच सध्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची सुंदर अशी ट्रॉफी देण्यात आलेली आहे, अध्यक्ष आई सोनादेवी प्रतिष्ठान सन्माननीय करसनजी गुरुनाथ फुलोरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शफल झाला होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बाईकचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय आणि या लेग बाईकच्या स्वरूपानं रन वाढतीये. धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोचते ते 16 या आकड्यावर. लेग बाईजने येत आहेत की कुठून येत आहेत ते महत्त्वाचं नाही आहे. इथे 45चा पाठलाग करायचा. सिंगल डबल जर येत राहिल्या तर ते आव्हान धावफलकावर लावण्यामध्ये खूप जास्त दमछाक इथे खांबाळपाडा टीमची होईल असं वाटत नाही. त्यामुळे सिंगल डबल्स त्या रोटेट होणं ते गरजेचं आहे. साई शेलार स्ट्रायकर एंडकडे उमंग माळीच्या विपक्षात. यावेळेस बॅटची कडा, विकेट कीपरच्या मागे शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला बॉल. एक मोठा झटका लागलाय टीम खांबाळपाडाला. माघारी परतावं लागेल साई शेलार यांना. विकेट मिळतीये खेळाडू बाद. थोडं स्पीडअप करायचं, फार उशीर झालेला आहे या मॅचला. प्लीज
थोडीशी घाई करा, वेळ घेऊ नका, विनंती करू आम्ही, कारण आज 11 मॅचचं शेड्यूल आहे, त्यामुळे जी वेळ वाचवता येईल ती वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सध्या मला तरी मॅच वाटतं- नंबर 2 सुरू आहे. महेंद्र पाटील मामा खारवा गावचे प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर संघाचे संघ मालक साई स्पोर्ट खारवा, आपण आला असाल तर व्यासपीठावर याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. नवीन बॅटर आशुतोष मैदानामध्ये आलाय. इथे ऑफस्टमच्या बाहेर इथे लाईन टू लाईन वाईड आहे, त्यामुळे जर आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग होती आणि ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 ऑन बोर्ड. यावेळेस मात्र बॉडी लाईन वरचा बॉल, त्यावर आघात, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक आणि प्रेक्षकांना आनंद देणारा एक दर्जेदार फटका इथे खेळलाय. षटकार 6. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. बॉडी लाईनवर हा बॉल होता, आखूड टप्प्याचा होता, त्याचा योग्यतेनं फायदा घेतला. तिथे क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याला प्रेक्षक बनवलं आणि प्रेक्षकांना खूप सारा आनंद या फटक्यामधनं मिळाला. जी पर्वणी त्यांना अनुभवायची ती पर्वणी त्यांना या फटक्याच्या माध्यमातून अनुभवता आली. यावेळेस मात्र फक्त दिशा दर्शवली आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे, वेगानं चाललाय बॉल सीमारेषेच्या दिशेनं, मात्र अखेरच्या क्षणी त्या बॉलला स्टॉप केलं, रन सेव्ह केल्या. 2 धावा इथे धाफलकावर जोडल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावर. 2 ओव्हर नंतर 12.50 ही सरासरी. आता इथनं येणारी 3 षटकं शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयाकरता 20 धावा बनवायच्या आहेत. जरी दिसायला सोप्या असल्या तरी 20 धावा आहेत त्या, ज्या तुम्हाला धाफलकावर लावायच्या आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तुम्हाला जर ब्रेक घ्यायचा होता तर पंचांना सांगायचं होतं. नक्कीच स्ट्रॅटेजी टाईम 2 मिनिटाचा आहे, प्रत्येक संघासाठी आहे. मग तुम्ही पंचांना अगोदर सांगा तरच तुम्ही एकत्र जमावा. 25 धावा, 2 विकेट, धावफलकावर धावा आपण पाहतोय. पंकज माळी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, ज्यानं पहिली ओव्हर अगदी योग्य टप्प्यावर हाताळली होती. एक षटकार त्याच्या विपक्षामध्ये आला होता, मात्र तो षटकार आल्यानंतरही डबल फिगरच्या आधी ते षटक त्यानं संपवलं. 9 धावा त्या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केल्या. तो पंकज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मधनं क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल मिळेल. तुमच्याकरता 20 मिनिटं आहेत पहिल्या 4 ओव्हर करता. जर तुम्ही 4 ओव्हरला 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ वापरताय तर मग 5व्या ओव्हरला तुम्हाला पेनल्टी स्वरूपानं एक खेळाडू 38 सर्कलच्या आतला वाढवावं लागेल. पंकज माळी षटकामधला पुढचा बॉल, यावेळेस मात्र बॉल होता स्लॉटमध्ये आणि चाललाय या मैदानाच्या पार्किंग प्लॉटकडे. हे रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी चांगला फटका, पुढे टाकण्याचा प्रयत्न नाही, अगदीच पुढ्यात पडला तो बॉल. जे आमंत्रण दिलं होतं त्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि एक चांगला फटका तिथे सजवला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये गेलाय. थोडासा बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा थोडासा फ्रंटफुटला आला. तिथे आपलं पदाला आलित्य दाखवलं, पायांची हालचाल केली आणि त्यामुळे हा फटका अगदी योग्यतेनं खेळणं शक्य झालं. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक पुढे सरकत असताना 32 या आकड्यावर. मॅचवर हावी होण्याच्या दृष्टीनं अगदी योग्य ती फलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा उडवलंय. यावेळेस हा बॉल आमच्या VIP डाईसला सलामी देईल, निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. सारे मान्यवर येतील सारे मान्यवर. 10 ग्रुपच्या बोलांचा नियोजन
आई एकविरा मानकुली संघाने टॉस बॉक्समध्ये येऊन कॅप्टनने बसायचं आहे. या मॅचचा विजेता संघ आपल्या संघाबरोबर खेळणार आहे. मित्रांनो कुठेही जाऊ नका, अजून एक गरम मॅच तुमच्या भेटीला येत आहे. भादबड धमाका बी यांचा तुम्हाला अजून एक कडक मॅच पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका समोर निघून गेलाय. पुण्याच्या एकदा सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये आणि धावसंख्या 4 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते 42-42. सारे मान्यवर येथील सारे मान्यवर दहा ग्रुपच्या पोरांचा नियोजन पर एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 3 धावसंख्येची इथे विजयाकरता गरज आहे. चांगला बॉल यावेळेस मात्र उसळी घेत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर समाप्त झाली आहे नंबर 3ची. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅचची फक्त औपचारिकता बाकी आहे असंच म्हणावं लागेल, कारण 12 बॉलमध्ये विजयाकरता गरज आहे ती 3 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 3 धावा अगदी सोपं करून ठेवलं या समीकरणाला. आणि हे सोपं झालेलं समीकरण किती लवकर सोडवलं जाईल. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे मला वाटतं एकविरा मानकोली आणि यातील विजयी संघ ज्यांच्यामध्ये यापुढची मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. मॅच नंबर 3. एक जो लॉट आहे आपण सी जो पोल जो क्लिअर करणार आहोत. सी पोल मधनं एक टीम जी पुढे नेणार आहोत पहिल्या 3 मॅच मध्ये. प्रयाग गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिलाच बॉल उडवला हवेत. क्षेत्ररक्षक तिथे चांगला कॅच. विकेट मिळते खेळाडू बाद. फक्त 3 धावसंख्येची गरज आहे आणि 3 धावसंख्येची गरज असताना जर आपण पाहिलं तर एक मोठा फटका तिथे सजवण्याचा प्रयत्न केला आणि हा मोठा फटका सजवत असताना एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळाली आहे. माघारी परतावं लागलंय बॅटरला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज हेमंत ठाकूर जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तीन धावसंख्येची गरज असताना तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या 3 धावा काय तो लवकर धावफलकावर लावेल की त्यापासून थोडंसं वंचित राहावं लागेल त्याला. इथे चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर कट केला. बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या बोटांची जादू दाखवली फलंदाज हेमंत ठाकूरला. बॉल बाहेरच्या बाजूने काढत असताना विकेटच्या मागे नेलाय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे इथनं 10 चेंडू आहेत. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. हाराकिरी करतो इथे टीम खांबाळपाडा, कारण खांबाळपाडा संघाला 3 धावसंख्येची गरज असताना विकेट आली आहे खेळाडू बाद. येथील सारे मान्यवर दहा ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वयं येत असताना पाहायला मिळतोय. नऊ चेंडूचा खेळ आहे आणि त्यामध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मधनं चुकी झाली
आणि त्या चुकीचं भुगतान इथे पराभवामध्ये होईल का, आणि त्या चुकीचं भुगतान पराभवामध्ये झालंय. इथे विजयी होतीये टीम SSCC खांबाळपाडा. SSCC खांबाळपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कॅप्टन आपण यायचे कमलपडा. मॅन ऑफ द मॅच 3 खेळाडू दावेदार होते या मॅन ऑफ द मॅच मध्ये, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 नावं होती स्वयं, आशुतोष आणि संदेश. मात्र त्यापैकी अष्टपैलू कामगिरी ज्याने केली तो आशुतोष ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली, फलंदाजी करताना 24 रन त्याने धावफलकावर जोडल्या. तो आशुतोष ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आशुतोष प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या VIP डाईसवर तिथे आपल्याला हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल आणि तिथे टॉस करता कर्णधार आपणही यायचे. टीम SSCC खांबाळपाडा. कॅप्टन नाणेफेक करण्याकरता आपल्याला संपर्क साधायचा आहे. नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. संदेश पाटील भिवंडीकर तिथे आपल्यासोबत जोडले जातील. आम्ही तुर्तास थांबतोय. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा, एन्जॉय करत राहा ग्रामीण धमाका. टीमचे कॅप्टन सर्वप्रथम आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आणि आशुतोष मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. नक्कीच आपण पुढे यायचं. सुधाकर मात्रे मामांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आपल्या शुभ असते. अतिशय सुंदर अशी चमकणार ही ट्रॉफी आपण देत आहोत. राजा माणूस करसनदादा फुलोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आपण ही पाहतोय. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर शुभेच्छा. कॅप्टन पोचलेले आहेत आमचे समालोचक विशाल पाटील. आपण पोचायचं टॉस बॉक्समध्ये. सुधाकरजी मात्रे आणि त्याचबरोबर विशालजी शर्माजी दोघांनी आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. खेळपट्टीवर नका थांबू. मी अगोदर देखील सांगितलेला पहिल्या चेंडूपासून सांगितला होता. थँक्यू सो मच मानकोली टीम. आपण भरपूर सहकार्य केलात. आपण वेळेवर देखील पोहोचल्यात. पिचवर थांबूच नका. आपण टॉस बॉक्समध्ये आमचे कॉमेंटर आपण पोहोचायचं आहे. अक्षय पांडव आपण पुढील मॅचचा टॉस घ्यायचा आहे. टॉस करण्याकरिता आपण जोडायचं आहे टॉस बॉक्समध्ये. चार षटकांचा हा सामना आहे आणि त्या मॅचला आपण तयार राहायचं. आपण टॉस करण्याकरिता आपण पाहुण्यांना पाहतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये. टीम मानकोली आणि खंबालपाडा टीम यामध्ये टॉस होत आहे. मानकुलीचं कॉल आहे हेड आणि आलेला आहे टेल. नक्कीच हा गिफ्ट जो आहे आपण टॉस विनरला हा गिफ्ट जो आहे आपण देत आहोत. खंबालपाडा टीम संघाने हा टॉस जिंकलेला आहे. सन्माननीय विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट आपण देत आहोत. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. एक फक्त निर्णय आपण नक्कीच कळवणार आहोत प्रेक्षकांना. कॅप्टन टॉस जिंकले काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. नक्कीच मॅचला आपण विलंब घेणार नाही आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मॅच सुरू होणार आहे. फलंदाजी इथे मानकुले टीम संघ करणार आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा विशाल पाटील आपल्यासोबत असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू.
नक्कीच नाणेफेकी झालेली आहे. SCC खमालपाडा वन द टॉस इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अगेन्स्ट एक स्पोर्ट मानकोली बॅट फर्स्ट. फलंदाजी करताना आपण मानकोली टीम संघाला बघणार आहोत. चला आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोड दिला आमचे दोन्ही कॉमेंटर. वेलकम ओलीगावचे पोलीस पाटील आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट बॉलमधील एक सितारा JP अर्थातच जयेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. JP जॉईंट होतात भादोड बी धमाकामध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. करेश म्हात्रे यांचे जवळचे मित्र, सर्वांचे जवळचे मित्र आहेत. जयेश आपण व्यासपीठावर यायचे. JP आपण